आणि जेव्हा मराठी माणूस आमचा बोलतो हाँ जी सर, तो इट इज़ स्ट्रेट फ्रॉम द हार्ट. Yes, दिल से correct. बात करते, दिल से रिव्यू देते, ऑनेस्टली रिव्यू देते. करेक्ट. हेलो वन मनी म्यूजिक विजय, वेलकम टू बॉलीवुड प्रेमी. दोस्तों मराठी फिल्म रिलीज हो गई है. नाम है पिक्चर का गाड़ी नंबर 9211. गाड़ी नंबर 1760. अच्छा, गाड़ी नंबर 1760. अच्छा ओके. क्योंकि हिंदी में पिक्चर आई थी टैक्सी नंबर 9211, मेरे को बहुत पसंद आई थी, तो मेरे को लगा 9211 उधर से उठाया, लेकिन 1760. चला ठीक आहे. आपण आपला मराठी माणूस समृद्ध आहे आपल्याबरोबर, त्यांनी जाऊन बघितला हा पिक्चर. Yes, गाडी sir. नंबर 1760. याची कास्टमध्ये कोण आहे आणि हा पिक्चर कसा आहे आपण ऑनेस्टली आपल्या मराठी माणूस समृद्धला विचारूया. समृद्ध, येस सर जी, स्वागत आहे ऑन बॉलिवूड प्रेमी. थँक्यू सर, धन्यवाद धन्यवाद. नमस्कार मंडळी. गाडी नंबर 1760 हा बाबा मी पिक्चर बघितला. आय डोंट नो हा चष्मा कसा वाटतोय, कमेंट सेक्शनमध्ये शिवाय घालू नका. चल तरी पण काढतो मी. ओके. गाडी नंबर 1760 सर, डिरेक्टेड बाय योगीराज गायकवाड. त्यांनी कुठला मी त्यांचा पिक्चर पाहिलाच नाही टू बी व्हेरी फ्रँक. स्टारिंग प्रथमेश परब, शुभंकर तावडे, प्रियदर्शन इंदुलकर, प्रसाद खांदेकर, सुहास जोशी, श्रीकांत यादव आणि शशांक शिंदे. शशांक शिंदे माझे फुल फेवरेट आहे बॉस, नो डाऊट. हे एवढी मोठी लांबचौडक कास्ट आहे सर. या लांबचौडक कास्टेमध्ये हे जी एक कहाणी, मी तुम्हाला एक स्मॉल प्लॉट सांगतो मी. स्टोरी अशी आहे की एक मिस्टिरियस बॅग असते सर, त्यात असतं 5 करोड. त्या 5 करोडमध्ये ह्या लोकांनी म्हणजे ज्याप्रमाणे ते 5 करोडची बॅग हरवते, मग ते कोण हरवतं, त्यात प्रथमेश परबचा इन्व्हॉल्वमेंट असतो, ते सुहासिनी जोशीचा इन्व्हॉल्वमेंट असतो. ते काय असतं, ती 5 करोडमध्ये एक्झॅक्टली किती, म्हणजे त्या पैशाचे नक्की कुठल्या ब्लॅक मनी असते, व्हाईट मनी असते, त्यासाठी जाऊन तुम्हाला पिक्चर बघावे लागणार. ती पूर्ण अफरातफरी. 5 करोड़ की एक बैग है, वो बैग खो गई है. हाँ, अब किसका इन्वॉल्वमेंट है, किसने चोरी की या कहीं पे सच में खो गई, किसी ने भूल गया. और प्रथमेश का क्या कैरेक्टर है इसमें? प्रथमेश का ॲक्च्युली सर ही इज अ स्ट्रगलिंग डिरेक्टर, मतलब स्ट्रगलिंग डायरेक्टर, फिल्म डायरेक्टर, स्ट्रगलिंग फिल्म डायरेक्टर, जे एक कहाणी लिहित असतात सर. त्यात ते असं म्हणतात की मला वॉचमॅनच्या आधारितवर एक कहाणी लिहायची. मग ते स्वतः त्या वॉचमॅनची ड्युटी करायला जातात. तिथून मग त्यांना बॅग सापडते नाही सापडते, यासाठी मी जास्त प्लॉट नाही सांगायचं, कारण ही थ्रिलर कॉमेडी आहे. हां, सिंपल प्लॉट आहे, थ्रिलर कॉमेडी जॉनर आहे. हा जॉनर थ्रिलर कॉमेडी आहे सर. आपण जेवढे थ्रिलर पिक्चर पाहिले, पण थ्रिलरमध्ये कधी कॉमेडी जास्त पाहिली नाही, पण ह्या फिल्मनी स्टार्ट टू इंटरवलपर्यंत एक डिसेंसी फिल्म जात होती. म्हणजे इट वॉज अ ओके फिल्म. बट आफ्टर इंटरवलनी जी रफ्तार पकडली ना पिक्चरनी, तो इंटरवलचा नंतरचा सीन, माय गुडनेस, तो एक 30 मिनिट्सचा एक सीन आहे सर. तो एका घरामध्ये तो शूट झालेला आहे. माइंड ब्लोईंग बॉस, माइंड ब्लोईंग. म्हणजे ज्याप्रमाणे तो सीन शूट केला आहे त्यासाठी खूप जबरदस्त काम केलं योगीराज गायकवाडनी. सो दिस फिल्म फॉर मी इट्स अ सुपर हिट. आवडलाय तो पिक्चर, खूप जबरदस्त. गाडी नंबर 1760 मेरे लिए 9211. हाँ, बाकी गाणी वाणी आहेत का पिक्चर मध्ये? गाणी 1-2 गाणी आहेत सर, पण ते इग्नोर केलं तर फार उत्तम होईल, बिकॉज ते याच्यावर जास्त हिट नाही सर. पण एक असं गाणं होतं सर, तो लास्टच्या एंड क्रेडिट्सला टाकलं आहे. पण बेसिकली बोलून जेवढे जे मराठी ऑडियन्सचे थिंकिंग आहे ना सर, जे थ्रिलर कॉमेडी ज्यांना म्हणजे असं नवीन जॉनर आहे आपल्या लोकांसाठी, सो हे पिक्चर आरामात जाऊन पैसा वसूल होईल. ड्युरेशन आहे 2 तास 2 मिनिटं, 2 तास 5 मिनिटाचा ड्युरेशन आहे सर. पण असंही कुठंही 1 सेकंडही बोर नाही करत सर फिल्म. फर्स्ट हाफ मध्ये तुम्ही थोडे बोर झाले? नाही, बोर नाही झालो सर, रिसेंटली झालं होतं. म्हणजे जेव्हा कॅरेक्टर डेव्हलपमेंट होतं, ॲव्हरेज नाही, इट वॉज अ गुड सर. इट्स अ गुड वन. कमून कसं कॅरेक्टर डेव्हलपमेंट होत होते सर. जास्त निगेटिव्ह मी शेड काढतच नाही सर. कम ओव्हरऑल ते कॅमेरा वर्क असो, एडिटिंग असो, इनफॅक्ट त्यांची डायलॉग टायमिंग असो, त्यांचं म्हणजे एक कॉमेडी पंचेस वगैरे असं हसवलं सर. इनफॅक्ट शुभंकर तावडेनी ज्याप्रमाणे एक सीन सांगतो मी सर, ती जेव्हा बॅग हरवते, तो दुकानाच्या बाहेर CCTV कॅमेरा असतो. तर CCTV कॅमेरामध्ये तो पहिला चेक करतो की CCTV कॅमेरा वर्क करतो की नाही, असं करतो. त्यानंतर असं करून नाचताना दाखवलं. तो खूप हिलरियस सीन होता सर, ज्याप्रमाणे तो नाचतो. सो इट वॉज अ गुड वन. चलो, मराठी दर्शक अगर सुन रहे, जर तुम्ही ऐकताय तर तुम्ही जाऊन हा पिक्चर बघू शकता. पिक्चर चांगला आहे असं आमचा मराठी माणूस समृद्ध म्हणतोय. येस सर. आणि जेव्हा मराठी माणूस आमचा बोलतो, हाँ जी सर, तो इट इज स्ट्रेट फ्रॉम द हार्ट. Yes, दिल से बात करते, दिल से रिव्यू देते, ऑनेस्टली रिव्यू देते. आणि यस, या फिल्मसाठी मी 4 स्टार आउट ऑफ 5 सर. 4 स्टार्स. हाँ, ब्लॉकबस्टर. हाँ सर, देखो ब्लॉकबस्टर का वर्डिक्ट दिया है मराठी माणूस ने. थोडं सगळ्यांना बोलेल मी, ज्या मेकर्स आहेत त्यांना मी बोलणार आहे की ना, तुम्ही जे अर्ली एस्टिमेट जो एक कलेक्शन आहे, फर्स्ट डे असो सेकंड डे असो, ते प्रॉपरली दाखवा सर. आणि ते शो करा की लॅक्स तर लॅक्स मग ॲटलीस्ट शो करा, जसं आम्हाला पण माहिती मिळेल. कारण आजकाल गुगलमध्ये खूप काही फेक कलेक्शन दिसतंच आहे, स्पॉट बुकिंग पण होतं, तुम्हाला तर माहितीच आहे त्याच्यामुळे सर. चलो ठीक आहे, दिस इज अ ऑनेस्ट रिव्ह्यू ऑफ गाडी नंबर 1760.
पिक्चर लागला आहे मोठ्या पडद्यावर. म्हणजे प्रथमेश परब, आय लाईक दॅट ॲक्टर, चांगला ॲक्टर आहे. रिव्ह्यू ऐकलाय तुम्ही आमच्या मराठी माणूसचा. पिक्चर बघितल्यानंतर कमेंट्समध्ये नक्की सांगा आम्हाला तुम्हाला कसा वाटला. थँक्यू थँक्यू.